आंडी वाडी सगळी पोरू पिरीत कपड विपर आहे नक्की धमाका दाखवू. सव्वा थर उभा राहिलाय आणि 7वा थर जोरदार टाळ्या. 7 थर सलामी. 7 थर लावले आम्ही, 6वेला लावले आम्ही, 8 पण लावले डोंबिवली मध्ये. त्याच्यामध्ये असं आहे, जी तुम्ही एकता दाखवली, जी तुम्ही मेहनत केली, ती गोष्ट पाहून मी स्वतः एक चकित झालोय. अशीच एकता जर आपल्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांमध्ये राहील अतिउत्तम आहे. आणि गावकर म्हणजे जरुरी नाही आहे का गावामध्ये कोणी गाववालेच पाहिजे, जे आपल्याशी जोडलेले आहेत, जे आपले रूल्स फॉलो करतात किंवा काय त्याच्यामध्ये जे आपल्याला जोडलेले आहेत, आपण त्याचं स्वागतच करतो. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेला आहे आणि हा आमचा लास्टचा दिवस होता, त्याच्यामुळे आम्ही फुल एन्जॉय केला. आणि फोटो काढता काढता प्रत्येकाला पूर्ण महिन्याभराची जी आम्ही केलेली मेहनत होती ती आठवत होती मला. तर सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि हा आमचा लास्टचा दिवस आहे, म्हणून पुढच्या वर्षीसुद्धा हीच पोरं आम्हाला पथकामध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील. आणि ही पोरं उद्यापासून प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आणि आपले कामधंदे करणार. स्वागत आहे परत एकदा तुमच्या 3ऱ्या भागामध्ये दहीहंडीच्या. तर आता इथून कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून स्टार्ट करतो व्हिडिओ. मानेर गावाचं ज्येष्ठ भावांचं आलेले आहेत, आपली मोठी चुले जी पहिले धरला होती ती लोक आलेली आहेत. नाना केव्हा आल्या पहिल्यापासून असतं हा तो बोलतो. मसोबा मित्रमंडळ मानेरे 8 ओके 8 साठी ट्राय करताय. मसोबा मित्रमंडळ मानेरे 8 थरांच्या. बांगर त्यांची गँग भेटलेली आहे. बांगर पथकाचं नाव का? माऊली गोविंदा पथक. भावा माऊली गोविंदा पथक सेक्शन मराठा विभाग शिक्षणचा किती होता? आम्ही 5 लावतो. 6चा ट्राय करणारे 6 आणि 5. आमचा अध्यक्ष बघा, आमचा अध्यक्ष अरुणजीत साहेब आपल्या सेफ्टी बेल्ट लावून रेडी राहायचं. शेअर करा भावांनो. चला बाय. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्दी बघा किती झालेली कल्याणच्या चौकामध्ये. तर इथून आम्ही जितका प्रयत्न केला लवकर निघायचा तर निघलो, तरी पण आम्हाला काही जमत नव्हतं. आता पोलीस बांधव जे आपले मदत करतात, सहकार्य करतात, कारण की आवऱ्या ट्रॅफिकमध्ये त्यांचं सहकार्य नसेल तर काहीच होऊ शकत नाही. तर पोलीस बांधवांचा पण मी आभार मानतो की त्यांनी फुल सपोर्ट केला, पब्लिकला जायसाठी मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो. महेश शेटच्या अंडीवाल्या ना पोरा गावात म्हटल्या आमची टेम्पोला लावायला लागतं, त्याच्यामुळे लेट आल्या. तर चला जाऊ पुढे, तुम्ही बघा मजा येणार. टकला कसं चमकतं कमेंट मध्ये सांगा. अंडीला आल्या इथं आम्ही आता 7 थर लावणार आहोत. इथं काम करूया. लाल टी शर्टचा फक्त एक प्रतिनिधी मागे तुम्ही, गिरधारीचा एक प्रतिनिधी स्टेजवर.
लाल टी शर्ट काय नाव एक प्रतिनिधी एकच यायचं 2 आले तर 2 खाली पाठवलं. आपण रेडी बा टीम गिरधारी बाकीचे सगळे खाली खंडोबा एक वरती या गावदेवी वरती या चला एकच जण याच्यानंतर आपण लगेच करायचं. बस आता बस मी पुढचे बोलवतो. तुमचे प्रतिनिधी आले अरे बोललो नाहीये कळत नाही काय 1 2 3 4 थर उभा आहे 5वा थर आता उभा राहील त्याच्यावर 6वा थर उभा राहतोय 6वा थरही उभा राहिलाय आणि 7वा थर जोरदार टाळ्या 7 थर खेळाली वेळ नसो का मित्रमंडळ. आता एक लक्षात घ्या इथे तुमचे गिरधारी असू दे तुम्ही असाल तुमचे प्रतिनिधी वर बोलले तुमच्या खालून जर चुकून जरी कोणी बोलला की आमचं नाव द्या आणि कॅन्सल करू म्हणजे तुमच्या प्रतिनिधींवर एक जण जरी बोलव ना मी कॅन्सल करेन. 5 जण वरती बोलवले आता गिरधारी प्रतिनिधी एक लाईनला बघ इकडे चल इकडे. आम्ही चाललेलो आमच्या मोरे नगरीत तिथं जेवण आहे वाटतं बघू आता काय गेल्यावर समजेल मला माहित नाही पण आता जेवण आहे बोलतात तर आता आम्ही तिथं जाऊ ना त्याच्यानंतर नेताजीला जाणार आहोत कांसईला आणि इथं सॉरी कांसईला नाही आपले कोसगावला जर जायला भेटलं स्टेशनच्या अंडीला तर जाऊ आम्ही. आवडली गँग कलो घेतलंय पाऱ्यावल्यान टिकला आता मोरे नगरीला दहीहंडी फोडायला आमच्या गावाची आता चौकर आम्ही आमच्या गावाच्या मानेऱ्या गावाच्या आता इथं लावू नाही आंधी फोडून नाही इथले जाणार आहोत नेताजीला. आता जाम मोठा ब्लॉक बनला असेल बघा तुम्ही भारी घेतल्या मॅचिंग टोप्या घेतलेल्या आहेत बघा खूप सुंदर अशा टोप्या घेतलेल्या आहेत. कुठल्या आणल्या टोप्या तुम्ही हे मूर्ती टोप्या कुठल्या आणल्या एकविराच्या टोप्या आणल्या मला माहित होती तरी पण डबल इचरला 1 नंबर व्हाईट टोप्या दिसतात लाल पण भारी पण व्हाईट पण 1 नंबर वाटतात. मालकरी लोकांच्या व्हाईट टोप्या वाटतात कोहली आगरी कोहली मालकरी माणूस. गावातली आमची आता हंडी फोडतो रात्री वाजलेत आता 8 वाजायला आलेत आम्ही आता आल्या डोंबिवली भिवंडी कल्याण सगळा फिरून पाचच लावू जास्त राहू नाही कारण की त्याच्याला अंडीत ते फोडायचे आपल्याला. आता पोचल्या आपण नेताजी चौकात आणि दहीहंडी फोडायला. गेल्या वर्षी आम्ही इथेच फोडलेली यावर्षी बघू आता सलामी द्यायचे सलामी देतात. सकाळपासून आवरो थकलो होतो तरी पण नेताजी चौकात आलो ना इतके जल्लोषमध्ये पोराने डान्स केला ह्यो बघून असं वाटला का इथं पण आम्ही 7 तर लावूच तर आम्ही इथं पण 7 तर लावलो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच हे अंडी तर दरवर्षी आम्हीच फोडतो ना यावर्षी पण आम्हीच फोडली.
इथं मी 7 नेताजीला ना आता चालले आम्ही इथं SST कॉलेजजवळ चालले जेवायला. जेवण आहे वाटतं, बघू आता काय तिथं विषय माहित नाही आपल्याला. जाऊ ना विषय कॉल करू तिथं. त्याला सोला आहे त्या दिवशी होता रेड ओपनिंग होती आपली, टी-शर्ट ओपनिंग होती त्या टायमाला. तर आता बघू काय काय आहे. आता बघा मधीन घुसताना मग अशी पूर्ण मधीन घुसताना बघा घेता. विनयने 3 वेळा घेतलेला आहे, 4थी वार आहे विनयची. म्हणे 5वी वार घ्यायला आले. ब्लॉगर राव जास्त टाक अजून टाक. टाक अजून. हा बस 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 जास्त घ्यायचा खाऊन जा. जाम मेहनत केली तुम्ही टेम्पोमध्ये. छोला आणि भात तेवढे मेहनत लाईन लावून घेतले नव्हतं का. छोला आणि भात खायला 1 नंबर. सकाळपासून काहीच नव्हतं, वडापावांना समोशांनाच होतो. तर आता भेटले 1 नंबर. आता कसं झाले र? 1 नंबर जाम भारी झाले. तर त्याला खाऊन देता. जेवण झालं की गेलो नेताजी चौकान परत, कारण की आम्हाला दहीहंडी फोडायची होती. जय मोसोबा गोविंद पथक मानेरे. आमच्या गावाच्या पथकासाठी आम्हाला पैशांचं काय महत्त्व नाही, तर आम्हाला ट्रॉफी भेटलेली 1 नंबरची.
काय ट्रॉफी होती तुम्ही बघाल तर व्हिडिओमध्ये किती मोठी होती ना. हा जल्लोष होता आमच्या मानेर गावाच्या पोरांसाठी का आम्ही इतकं ठरलावलो आणि एकदम सुखरूपपणे आलो ना. आम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत कोणत्याही गोविंदाला झाली नाही, त्याचाच आम्हाला आनंद होता. आणि या ठिकाणी त्यांनी दहीहंडीचा मान मिळवलेला आहे. सर्वप्रथम आम्हा उल्हासनगर वासियांच्या तर्फे साहेबांचं स्वागत करतो. किंग किंग बोलते इसको, किंग क्या? साहेबांच्या हस्ते महादहीहंडीचा बोल बजरंग बली की जय. ही महादहीहंडी आहे सगळ्यांना दिसण्याकरता. ही सगळी दहीहंडी कॅमेऱ्यामध्ये पण मावत आवडी मोठी ट्रॉफी. कोणत्या पथकाला पैशाची गरज नसते तर अशा एक मोठ्या ट्रॉफीची गरज असते ना. ती ट्रॉफी आम्हाला भेटलेली आहे ना. आम्हाला आनंद खूप झालता. ट्रॉफी इतकी मोठी होती की तिला हँडल करता करता पोरांचा फेस निघला तर अलगद चालवलेली, कारण की हाईटला पण होती. तुम्हाला दाखवलेच व्हिडिओमध्ये कशी कशी नेली ती. तर जाम टेन्शन होतं का बरोबर जाईल का नाही ट्रॉफी. आमच्या गावाच्या पोरांना आवडी जिद्द का आम्ही कशी नेली तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. कॅमेऱ्यामध्ये पण आपली येणार नाही आवडी ट्रॉफी. आणि जिल्हा प्रमुखांच्या हस्ते ही मानाची दहीहंडी. जय बसवा मित्रमंडळातले जोरदार टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी आणि एक शानदार म्युझिक द्यायचे मागणं. एक देवामाता मसोबा गाणं लावायचं आहे, कारण हे मसोबा बंधवाचं 25 वर्ष आहे, 16 वर्ष आहे देवामाता मसोबा. आणि इथे पण 7.5 टनाची पहिले दलामी दिली आणि 7.5 टनानंतर 8 टन लावताना त्यांनी हल्ली हा मान मिळवलेला आहे. मला वाटतं की या 25 वर्षी त्यांना एवढी मोठी हल्ली, मला वाटतं ही खूपच त्यांच्या 25 वर्षाच्या उंचीप्रमाणे ही मानाची ट्रॉफी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे मसोबा मित्रमंडळाचे हार्दिक अभिनंदन. ओके, थँक्यू. ही साथ इथपर्यंतच होती प्रत्येक गोविंदाची ना. हा क्षण कधीच कोण विसरू शकत नाही. देवाचा आभार आहे की त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आणला. आणि जी चेहऱ्यावर असे ती कधीच तुम्ही पैशात विकत घेऊ नाही शकत ना. हा आनंद आम्ही इतका मजेशीर व्यक्त केला की आम्हाला हे कधीच क्षण विसरू नाही शकत आम्ही. यश अपयश हे चालूच असतं, पण आमच्या गोविंद पथकाने हे साकार करून दाखवलं की आम्ही मानेरकर आहोत, आम्ही काय पण करू शकतो.
आणि जी खुशी आहे बघा, प्रत्येक गोविंदा पथकाच्या मुलाच्या चेहऱ्यावर खुशी बघा कशी आहे. तर ही खुशी आम्ही पैशात विकत घेऊ नाही शकत ना. आम्हाला इतका आनंद झाला का आम्ही खुश झालो खूप. आता आलो शाळेजवळ, टी शर्ट चेंज केली बघला असते तुम्ही ना. आता फोटो काढू ना, जाऊ आता पोरा जमले शाळेजवळ. प्रत्येक गोविंदा घरी जाऊ शकत होता, पण इतक्या दिवस सकाळपासून ते फिरतात तर ते 12 वाजेस्तवर प्रत्येकजण थांबलेला का एक फोटो आपला ट्रॉफीच्या बरोबर घ्यावा. तर बघू शकता पूर्ण मानेर गावाची लहान छोटी मुलं आणि वयस्कर माणसं पण होती. त्याही प्रत्येकाला आनंद होता का आज आम्ही काहीतरी करून दाखवा. काय झालं तुम्हाला, राग आला तुम्हाला? काय भेटला नाही? नाही राग आला, सगळं भेटले आपल्याला. नक्की ना. इनर, चड्डी, टी शर्ट, हातांची चड्डी, रुमाल, अरे यो देतो यो बघ सगळं भेटले. आता काय टोपी, हेल्मेट द्या तो या पोराला, ते पम्याचं हेल्मेट द्या. तुला काही भेटला नाही? मला काय नको, सगळं भेटलं. एकच पायांचा का दिला तू? तुला एक आमच्या भावास हा एक बरोबर समान वाटावायचे का? व्हिडिओ बघतो. कुठली व्हिडिओ बघली आतापर्यंत? बरं व्हिडिओ बघले तुझे. कुठली तरी एक सांग. आज सांगते फायनली 10 वाजता ट्रॉफी भेटली. 11 एक घंटा वाजला ट्रॉफी आणता काम. साधं काम नाही चालू आहे. कसा काम आमचा, साधा काम नाही बाबा. लवलो नाट, आम्ही लवलो नाट. व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन. दिमाग लागा जास्ती लावू. कुठं होतं सकाळपासून तो आता आले घंटा? पागल बनतो तो, आता आले. नाही ना बाबा, बघू जे ब्लॉग मध्ये दिसला ना तुम्ही बघील. कानात हे होतं सकाळपासून बरोबर बोलतो. बरोबर आपल्या बरोबर आहे का ना? बरोबर आहे बोलतो. आपण येते सब आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पिंट्या दादा आणि तसेच मोरेश्वर दादा यांच्या पोरांची आम्हाला साथ मिळाली ना. ही साथ आम्हाला दरवर्षी मिळावी हीच आम्ही मोरेश्वर दादा आणि पिंट्या दादा यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि कमेंट्समध्ये सांगा का तुम्हाला आमच्या पथकाचं काम कसं वाटला. दहीहंडीचा मानेरा गावाच्या एक असा उभरता म्हणजे सगळं जास्त करून आपल्याला माहीत असलेला आपला अविनाश दादा. त्याला विचारू दादा, आपलं आज 8 थर लागलं, कसं वाटतं तुम्हाला? या आपल्या मलंगर परिसरामध्ये तरी कोणी 8 थर लावलं नव्हतं अजूनपर्यंत. इतिहासामध्ये 8 थर कोणी लावलं नव्हतं. पहिला गोविंद पथक असेल मानेरचा. याही 8 थराचा ट्राय केला आणि 8 थरांची सलामी दिली. आणि तसंच आपण पहिले बी बोललेलो की ब्लॉग मध्ये आम्ही 100% लावू ना. आपल्या पोरांचा बोलून नाही दाखवला, आपण बोललो पण ते करून पण दाखवला. आपण 8 थरांचा केला, थोडी उन्नीस तिकडे तिकडे झाला पण आपलं राहिलं उभं. उतरताना आपण पडलो, पण पुढच्या वर्षी नक्की 100% देऊ ना. पुढच्या वर्षी 8 थर कडक लावून उतरू पण. आपल्या इकडं उल्हासनगर, अंबरनाथ, तसंच कल्याणपूर्व आणि मलंगर परिसरामध्ये एकमेव पथक असेल जो सरावाला प्रॅक्टिसला 7 थर लावतं आणि अंडीच्या दिवशी 8 या वर्षी 8 थरची सलामी दिली. पुढच्या वर्षी नक्कीच काहीतरी वेगळा असेल आणि कडक 8 थर लावून पुढच्या वर्षी कडक 8 थर उतरवू पण आम्ही. आणि दरवर्षी तुम्हाला नवीन यावर्षी आम्ही 8 थर लावले पण आम्ही उतरताना पडलो. पण या चुका पुढच्या वर्षी नाही होणार. पुढच्या वर्षी याच्यामध्ये असेल तोच जोश तोच जल्लोष आणि कायम असणार. असणारच. आज आपण किती ठिकाणी लावल्या? आपण एक ठिकाणी 8 थरांची सलामी दिली. 8 थर आपले केलं पण उतरताना पडलो ना. बाकी सगळीकडे 7च्या सलामी दिल्या. 7च्या सलामी आपण सगळीकडं 5-6 ठिकाणी 7 थरांची सलामी दिल्या. सगळीकडं 7 थर उभे राहिले, व्यवस्थित उतरले. 7 थरांना काही विषय नाही. 7 थर आपण नॉर्मली प्रॅक्टिसला लावतो. 7चा काही विषय नाही. 8 काय तर नवीन होता यावर्षी पोरांसाठी. आता आपल्याला इथे ट्रॉफी भेटलेली ती त्याच्यामध्ये बघा ना, माणसाची मोठी ट्रॉफी आहे. 2 माणसं होती. ट्रॉफी बघा 2 माणसं होती. इतकी मोठी ट्रॉफी आहे. अंता आम्हाला पिंट्याची पोरात वन साइड शिडी, एक साइडची शिडी. समीर दादा आपल्याला व्हिडिओ मध्ये पहिले बोललेला का आम्ही यावर्षी काहीतरी मोठा धमाका करणार ना. तो मानेरे गावाच्या पोरांनी धमाका केलेलाच आहे. आपण इच्छू आता त्यांनी धमाका बोललेला तसा केला. त्यांच्या मनात काय आज आपला जय म्हसोबा गोविंदा पथक मानेरगाव आहे. आपण बोललेलो धमाका करणार पण धमाका केला आम्ही. पण थोडक्यासाठी हुकला पण धमाका केलाय. 8 लावले आम्ही. एक वेळा लावले पण लावले. मलंगड पट्ट्या आजपर्यंत कोणी नेट 7 पण लावत नाही पण आम्ही 8 लावले.
आणि पुढच्या वर्षी नक्की म्हणजे 8 लावून उतरणार पण. आम्हाला गावात एवढा सपोर्ट आहे ना, खूपच म्हणजे मोठ्याल्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो म्हणजे. आणि आमचे सुखरूप पोरं बी सुखरूप घरी आलेत. आम्हाला याचा गर्व पण खूप आहे, कारण आम्ही 8 तर लावले. कोणाला दुखापत पण झाली नाही, थोडीशी पण दुखापत नाही. आम्ही 7 तर लावले. आम्ही पिंटे दादा एकदा भाई 7 तर लावले. आम्ही 6वेला लावले. आम्ही 8 पण लावले डोंबिवलीमध्ये. आणि नेताजीची अंडी पण बोरली. आणि नेताजीची अंडी बोरली. आणि आपले महेश गायकवाड कल्याण पूर्वेचे त्यांनी पण आपल्याला एक सन्मानाची मोठी ट्रॉफी दिली. त्यांचं पण लय मोठं योगदान आहे. म्हणजे आपला पथक आभारी आहे, मंडळ आभारी आहे. आणि असाच सपोर्ट गावाचा राहू द्या. गावाने खूप सपोर्ट केला. गावाने इतका सपोर्ट केला ना, जुन्या लोकांनी पूर्ण गावाने सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपले शैलेश भोईर मानेरगावचे यांनी पण शैलेश भोईर मानेरगावचे यांनी पण खूप मोठा म्हणजे 1 साईड स्पॉन्सरशिप म्हणजे एकदम मोठा वाटा आहे त्यांचा. जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे माझं. बाकी तुम्हाला कॅमेरा रेकॉर्ड करायचं आहे, कशासाठी करायचं ते मला माहिती. मी तुम्हाला एवढा संदेश देईल, तुमचा आजचा सगळ्याचा खूप छान प्रयत्न झालेला आहे आणि खूप मस्त एकदम झालेला आहे. याच्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे. एवढी छान एवढी मोठी एकदम भव्य ट्रॉफी तुम्ही मिळवलेली आहे. आणि एक याच्यामध्ये असं आहे, जी तुम्ही एकता दाखवली, जी तुम्ही मेहनत केली, ती गोष्ट पाहून मी स्वतः एक चकित झालो आहे. अशीच एकता जर आपल्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांमध्ये राहील अतिउत्तम आहे. आणि गावकर म्हणजे जरुरी नाही आहे का गावामध्ये कोणी गाववालेच पाहिजे, जे आपल्याशी जोडलेले आहेत, जे आपले रूल्स फॉलो करतात किंवा काय त्याच्यामध्ये जे आपल्याला जोडलेले आहेत आपण त्याचं स्वागतच करतो. दुसरी गोष्ट काय अशी राहिली का जी एकता आपण ठेवली, आपण कुठल्या राजकारणासाठी या कुठल्या स्वार्थासाठी कुठलाच प्रोग्राम किंवा कार्यक्रम करत नाही आहे. आज हे दही अंडीचा टी शर्ट कोणी बोल, आम्ही कुठला इलेक्शन लढवत नाही आहे किंवा आमचा कुठला का भाग नाही आहे, कुठला स्वार्थासाठी आम्ही करतो. आम्ही फक्त करतो गावासाठी. आम्हीचा अर्थ असं झाला, तुम्ही सगळे याच्यामध्ये आले, जेवढे आमचे गोविंदा मित्र झाले, आमची युवा पिढी झाली गावची, ही एकता कायम असू द्या. ही एकता कायम असता. एकताला भेदणार कोणाचं काम नाही आहे, कोणच ती एकता भेदू शकत नाही आहे. म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे, ही एकता कायमची राहू द्या. जेवढे जसे आज गोविंदा फक्त जी ट्रॉफी मिळवली आहे, जे टी शर्ट वगैरे याचे प्रोग्राम झाले, आपला इव्हेंट झाला एक टी शर्टचा, त्याच्यासाठी दही अंडीसाठी फक्त एकता नाही आपली, गोपाल कलासाठी आपली एकता नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घ्या. माझा सगळ्या युवा पिढीला आपल्या गावातल्या या आजूबाजूच्या 4 गावांना या 10 गावांना पण माझं आव्हान आहे, प्रत्येक युवा पिढींनी पुढाकार घ्या. एवढा पुढाकार घ्या, आपली एकता कायम राहिली पाहिजे. आणि एकता एवढी कायम राहिली पाहिजे का फक्त दही अंडीसाठी मर्यादित नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सगळे शिक्षित आहात, समजूतदार आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. फक्त एवढंच एक लक्षात ठेवा का कुठलाही गोष्ट आपल्याला स्वतःसाठी करायची नाही. एक समाजासाठी एक समाजसेवा करायची आहे. समाजाची सेवा म्हणजेच समाजसेवा. बस मी एवढंच बोलतो आणि सगळ्यांना धन्यवाद बोलतो. मी सगळ्यांची मेहनत खूप 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 छान झाली. रविदा, या वर्षीची दहीहंडी कशी पद्धतीने आपण पार पाडली? यावर्षी आता मलंगड आणि अंबरनाथ बदलापूर बोलला तर आमचा उल्हासनगर म्हणजे पूर्ण याच्यामध्ये कोणीच 8 नाव लावले, पण आम्ही 8 लावले, पण उतरताना थोडा प्रॉब्लेम झाला. पण यो आमचा दरारा असाच राहील आणि पुढच्या वर्षी आम्ही 8 लावून उतरू पण. आणि आमच्यासाठी म्हणजे सर्व पोरांची तयारी आमच्या मंडळाची आणि पूर्ण सर्व मेहनत होती. खूप जिद्दी आहे आमची पोरं, जामच जिद्दी आहे. कुठे बी 8 लावून उतरू पण 100%. आणि तुम्ही आपल्या गोविंदा पथकाच्या पोरांसाठी मानेरगावच्या काय तरी 2 शब्द बोला. आता आम्ही दीड महिना असेल, 1.5 महिन्यापासून सराव चालू आहे. पोरांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केलेला आणि टायमावर सपोर्ट केलेला आहे. उद्घाटन झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट केलेला आणि भरपूर जिद्द आहे. पहिल्या हप्त्यामध्येच आम्ही 7 तर लावले. आमची जिद्द होती 8 तर लावायचे, 8 तर लावायची जिद्द होती, पण आम्ही 8 तर चढवले. पण उतरताना थोडा प्रॉब्लेम झाला, पण पुढच्या वर्षी आम्ही उतरून पण दाखवू. म्हणजे उभं राहिलं, उभं पण राहिलं, पण उतरताना थोडी गडबड झाली आमची. पुढच्या वर्षी आंडी वाडी सगळी पोरू फिरीत कपाट विपर चौथा 5वा आता नाही नंतर एक व्हिडिओ घ्यायचा. हे दोघं आपली मेन माणसं. यो सेकंडला असतं वरती, यो आपला 4 एक उचलतं बादशाह, 4 एक उचलतं बादशाह आणि गणेश शेठ सेंटर बादशाह. नाद करा नाही. हा
आता चाललो घरा ब्लॉग करता इथे वाजले 12 फोटो काढता ना पोरं अजून फोटो करतात घपलं नाही पोरांचा फोटो. तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय म्हसोबादेव. गणपती बाप्पा मोरया. भजन बली की जय. पाणी पडला कॅमेऱ्यावर दिसणार नाही. बाय बाय. ही अंडीची साथ इथपर्यंत होती गाईड. ते चला आता भेटू तुम्हाला नेक्स्ट दुसऱ्या वर्षी दही अंडीच्या ब्लॉगमध्ये. ना गावामध्ये काही कार्यक्रम आला पाणी पण तर कॅमेऱ्यावर काही दिसत नाही, त्याच्यामुळे जर काही आला तर दाखवेलच गावांचा. आणि पोरांची साधाशी जाम भारी भेटली यावर्षी ब्लॉगमध्ये. तो त्याला बाय बाय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर गाय झाले आता घरा जाम थकल्या. वाजले आता 1 वाजले. फोटो काढून तिचा टाइमपास चालू होता. 1 वाजले. तर चला ब्लॉग करता इथेच एंड. तर कोणाला राग बी गेला असेल कसल्या माझ्या भाताचा व्हिडिओमध्ये टाकले तर माफ करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे घेणार नाही. मला भेटायला तुम्ही कमेंट्स करा, नाही तर मेसेज करा इंस्टावर, व्हॉट्सअपवर करा. मग मी बघील नेक्स्ट टाइम तुम्हाला घेणार ना व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. ना एक सांगायचं राहिलाच. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हां दे जल सद नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हां दे जल सद नचने तो मेरा आज जी करदा.